जय शिवराय मित्रांनो, शहराच्या गजबटापासून कंटाळा आला असेल आणि निसर्गाच्या कुशीत एखादं शांत ठिकाण शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे ठिकाण जे आहे ना तुम्हाला वेळ लावणार आहे। आज आम्ही आलो आहे एका हिडन लोकेशनला। सोबत आहेत माझे सर्व लाडके मित्रमैत्रिणी आणि आमचे आजचे स्पेशल शेफ विजय जे आहेत त्यांचं स्वप्न आहे भाग्यश्री हॉटेलची एक शाखा सुरू करायची आहे पुण्यामध्ये। त्याची झलक जी आहे ते आज आम्हाला बिर्याणीतून दिसणार आहे। तयारी तर जोरात सुरू झाली आहे। कोणी सरपण गोळा केलं तर शिवानी, स्वाती वहिनी आणि तेजल वहिनी यांनी कांदा टोमॅटो कापण्यापासून ते चिकन तांदूळ धुवेपर्यंत सगळी आघाडी सांभाळली। एका बाजूला चूल पेटली, चुलीवर बिर्याणीचा सुगंध सुटलाच होता तोवर आमची नजर जी आहे ती शेजारच्या आंब्याच्या झाडावर गेली। एका बाजूला बिर्याणी शिजती आहे तोवर एक छोटीशी कैरी पार्टी रंगली। भर उन्हात ते तिखट आंबट चव मनाला वेळ लावून जात होती। आम्ही सर्वांनी मिळून बिर्याणी बनवली। आता वेळ आहे ती कशी झाली आहे ती पाहायची। या सर्वांनी जेवायला। हॉटेलच्या चकचकीत टेबलापेक्षा पेपरवर मांडलेल्या या रानातल्या पंक्तीची मजाच वेगळी आहे। बिर्याणी खाऊन पोट तर भरलं पण मन काही भरलं नाही। पण मित्रांनो, निसर्गाचा आनंद घेताना आम्ही आमची जबाबदारी पण विसरलो नाही। आम्ही जो कचरा केलेला होता तो सारा कचरा गोळा करून परिसर पुन्हा स्वच्छ केला। तुम्ही पण इथे या, पण निसर्गाचा आदर करा। हे स्वच्छ आणि सुंदर ठिकाण सुंदरच ठेवा। या पाण्यामध्ये पाय सोडून शांत पाण्याकडे पाहत बसणे यात वेगळीच एक मजा आहे। तुम्हालाही इथे यायचं असेल तर हे आहे वरसगाव धरण। तुम्ही गूगलवर वरसगाव चौपाटी सर्च करू शकता, जेणेकरून तुम्हाला लोकेशन भेटून जाईल। तुम्ही इथे बोटिंगसुद्धा करू शकता। वरसगाव चौपाटीला बोटिंगची सुविधा पण अवेलेबल आहे। व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
जय शिवराय.